राज्यामध्ये अनेक नेते मंडळींकडून तोंडाळ आणि बेताल वक्तव्यांची मालिका सुरू आहे। काही जण एकमेकांवरती टीकांची झोड उठवतायत, तिथपर्यंत ठीक होतं, पण आता तर अक्षरशः मुख्यमंत्री फडणवीसांच्या पत्नीविषयी एका भर कार्यक्रमामध्ये आक्षेपार्ह विधान करण्यात आलं। भंडाऱ्याच्या एका कार्यक्रमामध्ये गायिका अंजली भारतींनी अमृता फडणवीस यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केलंय। भीम मेळाव्यामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलेलं असताना एकानं खालून पैसे देखील उधळले। तर शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी देखील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावरती पातळी सोडून टीका केली आहे। शरद पवार हे देशद्रोही आहेत असं भिडे म्हणाले। सोबतच त्यांनी महात्मा गांधींवरती देखील टीका केली। तिकडे मुंब्र्यामध्ये एमआयएमच्या नगरसेविका सहर शेखनं मुंब्रा हिरवा करून टाकू असं वक्तव्य केलं। महत्त्वाचं म्हणजे तिच्या या वक्तव्याला इम्तियाज जलील यांनी देखील दुजोरा दिला आणि महाराष्ट्र हिरवा करू असं विधान केलंय। दरम्यान अंजली भारतीनं केलेल्या वक्तव्यावरून सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी देखील संताप व्यक्त केलाय। आत्ताच मी एक अंजली भारती नावाच्या बाईचा व्हिडिओ बघितला आणि तळपायाची आग मस्तकात गेली। राजकीय विरोध असू शकतो, पण भर कार्यक्रमात मुख्यमंत्र्याच्या पत्नीवर बलात्कार करा अशी चिथावणी देणं, ती सुद्धा एका बाईने। अंजली भारती नावाच्या या बाईच्या बुद्धीची कीव करावी तितकी थोडी आहे। अशी भाषा म्हणजे मानसिक विकृती असून या बाईवर आणि ज्यांनी कोणी हा कार्यक्रम आयोजित केला त्याच्यावर तात्काळ कठोर कारवाई झालीच पाहिजे। मुख्यमंत्र्यांच्या पत्नी त्या आहेत अमृताजी, तरीही एखाद्या महिलेविषयी अशा प्रकारचं मी काय त्यांचं वक्तव्य ऐकलं नाही, पण आक्षेपार्ह वक्तव्य त्यांच्याविषयी केलं असेल तर त्याचं समर्थन करता येणार नाही। विशेषतः त्या स्वतः एक कलाकार आहेत, अमृता फडणवीस, त्या स्वतः संगीत क्षेत्रात त्यांचं नाव लौकिक आहे आणि त्यांच्यावरती अशा प्रकारे मला कोणी काय म्हटलेलं माहीत नाही, पण तसं असेल तर मी निषेध करतो। कुठल्याही स्त्रीचं असं अवमान करणं, आपल्याकडे स्त्री दाक्षिण्य असा शब्द वापरला जातो आणि तो कोणाची असू द्या, ती पत्नी आहे म्हणून नव्हे, ती मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणूनच नव्हे, कुठलीही स्त्री असू द्या, तिचा अवमान होता कामा नये आणि ज्यांनी कोणी केलं असेल तिच्यावर कारवाई झाली पाहिजे। त्यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे, बघूया। निघालोय अशा थाटामध्ये बिन नावानी लोक लिहित आहेत, म्हणजे आधी शाब्दिक होत होतं, आता प्रत्यक्ष सभा संमेलनात व्हायला लागलेलं आहे। ही गोष्ट जर का होत असेल तर कार्यक्रमाचं संयोजक कोण हेही तपासलं पाहिजे। राज्य महिला आयोगाने या संदर्भामध्ये संबंधित व्यक्तीला विचारणा केली पाहिजे। कुठल्याही स्त्रीच्या बद्दल किंवा जी स्त्री राजकारणात नाहीये, समाजकारणात नाही, अशा सामान्य कुठल्याही स्त्रीच्या बद्दल असे तिचे वाभाडे काढणं म्हणजे तिला सार्वजनिक जीवनातून एक प्रकारे फाशी दिल्यासारखी असं मला वाटतं आणि म्हणून अतिशय माझ्या भावना सखेद आहेत। मग स्वतः उद्विग्न झालेली आहे। पोलिसांनी स्वतः याच्यामध्ये गुन्हा दाखल केला पाहिजे। पद्धतीने वक्तव्य करणं अत्यंत चुकीचं आहे। अशा पद्धतीची वक्तव्य होऊ नयेत। बलात्कार या घटनेचा निषेध करत असताना किंवा बलात्काराचं आपण ही घटना घडू नये हे सांगणं जर त्यांचा उद्देश असेल तर कुणावर तरी बलात्कार कर हे सांगणं अत्यंत चुकीचं आहे। त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या घटनेचा वक्तव्याचा मी निषेध करते। आम्ही राज्य महिला आयोगाच्या वतीने त्यांना निश्चितपणे नोटीस पाठवू। बलात्कार करा हे कसं म्हणू शकतात? अमृता फडणवीस जी ज्या पद्धतीने आपला टॅलेंट, आपली गायकी या पद्धतीने बाहेर येऊन करतात आहे, तर त्यांना पूर्ण फ्रीडम हे आमच्या बाबासाहेबांनी दिलेलं आहे। तर मला वाटतं एक महिलाकडनं दुसरी महिलांसाठी या पद्धतीने शब्द येणं हा ऍक्च्युअली खूप निंदनीय आहे आणि याचा निषेध मी सुद्धा करते आणि या महाराष्ट्रामध्ये राहणारी प्रत्येक महिला सुद्धा या शब्दाला, कारण टीव्ही जर ते शब्द दाखवू शकत नाहीये तर ती महिलांनी दुसरी महिलाचा अपमान कशा केला आहे ते स्पष्ट दिसत आहे। तर मला वाटतं या सगळी महिला या महाराष्ट्रामध्ये नाही, पूर्ण देशामध्ये जे बाबासाहेबांना मानतात, बाबासाहेबांच्या विचाराला मानतात, ते सगळे या शब्दाचा निषेध करण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।